कमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। 4-5 दिवस पाऊस थांबला आहे आणि प्रचंड उकाडा पण सुरू झाला आहे आणि तेवढ्या ह्याच्यात आता पावसामध्ये जी रस्त्यांची अवस्था झाली होती पूर्ण चिखलमय आणि खड्डेमय, आता पावसानंतर परिस्थिती काय झाली आहे ती बघण्यासाठी आज आपण बाहेर पडलो आहे। हातखंबा ते पाव नदी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कंडिशन ठीक आहे, अगदीच वाईट आहे किंवा अगदीच चांगली असं नाही। काही ठिकाणी जिथे रस्ता झाला आहे तिथे चांगली कंडिशन आहे, पण काही ठिकाणी मात्र खड्डे वगैरे तसेच आहेत। तर पाव नदीच्या पुढे आल्यानंतर सुद्धा डाव्या हाताची जी लेन आहे, जो जुना आपला रस्ता आहे तो बंद केला आहे आणि उजव्या हाताला डायव्हर्ट केला आहे आपल्याला। हा थोडासा पॅच संपल्यानंतर उजव्या हाताची लेन त्याचं काम पूर्ण झालं आहे, त्यामुळे कदाचित असेल। आणि डाव्या हाताचं आता काम सुरू होईल। इथे डोंगराला पण एक मस्त बघा हिरवा तांबडा असा कलर आला आहे, मध्ये शेवाळी कलर आहे, शेवाळ धरलं आहे त्याचा। निसर्गाची एक कमाल असते, ही बघत जायची, मस्त बघायला वाटतं। एकाच ठिकाणी अनेक रंग आपल्याला अनुभवता येतात। ही लेन थोडंसंच काम दिसतं, इथेच संपली आणि पुढे परत जुना NH66 चालू झाला। आणि इथे आता पुढचा जो डोंगर आहे त्याची अवस्था बघा, सगळा खडक आहे, फोडायला घेतलाय पण अर्धवट काम टाकलेलं दिसतंय। इथे आता कोण दिसतच नाहीत कामाला। हा मधला बेल्ट मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, मला नाही वाटत की 4-5 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल। झालं तर खूपच आनंद आहे, पण सगळा डोंगर फोडून रस्ता करायचा आहे, त्याच्यामुळे मला नाही तेवढं वाटत आहे की 1-1.5 वर्षामध्ये काम पूर्ण होईल एवढ्या मधल्या पट्ट्याचं। विशेषतः हा भावनदीपासून संगमेश्वरपर्यंतचा बेल्ट हा सगळा खडकाळ आहे, म्हणजे डोंगर जे ते पूर्ण खडकाच आहेत। त्याच्यामुळे मी म्हणतो हे सगळं फोडून काढण्याचं काम खूप अवघड आहे। समोर डोंगर आता पूर्ण बहरलेले आहेत, हिरवेगार डोंगर। आणि नदीला मात्र म्हणावं तेवढं पाणी दिसत नाही आहे। म्हणजे पूर्वी मला आठवतं की बसमधनं ज्या वेळेला आम्ही पाऊस संपल्यावर वगैरे असे जायचो किंवा पावसाळ्यात जायचो, त्यावेळेला नदीच्या पाण्याचा आवाज यायचा, खळखळाट जो म्हणतो आपण, तो ऐकायला यायचा। तो आत्ता मला इथे ऐकायला येत नाही, एवढा संथ वाहत आहे पाणी। माती वगैरे सगळं बाहेर आलेलं दिसतंय त्यातलं। तर इथे परत उजव्या हाताची लेन झाली आहे, पण इथे मागे मी म्हटल्याप्रमाणे बघा, डोंगर जिथे मातीचे होते आणि फोडून काढलेत तिथे ते कोसळत आहेत, बऱ्यापैकी माती खाली येते। त्यामुळे डोंगराजवळनं जाताना विशेष काळजी घ्यावी, निदान पावसाळ्यात तरी। आणि माती आत कधी फुगेल आणि कधी खाली येईल काय कोणी सांगू शकत नाही बाहेरून नुसतं बघून। हा आपला जुना NH66, उजव्या हाताला सगळा डोंगर फोडण्याचं काम चालू आहे अजून। मातीचा डोंगर होता तो बऱ्यापैकी फोडून झाला आहे। हे आता तळेकांटे गाव आलं, तळेकांटेचा बस स्टॉप। आणि इथे आता सगळा हा परत खडकाचा बेल्ट सुरू झाला, पुढे परत थोडंसं माती दिसते, पण इथे कोण माणसं पण दिसत नाहीत कॉन्ट्रॅक्टरची, त्यामुळे जराशी शंका येते। ऑडी कार, आमच्या लहानपणी अशा गाड्यांचं जरा कौतुक होतं। मला आठवते बेन्सन एजेस क्रिकेट सामन्यामध्ये रवी शास्त्रीला पहिल्यांदा ती गाडी एक मिळाली बक्षीस म्हणून, आणि ती भारतात आल्यावरती लोकांची ही झुंबड झाली होती ऑडी बघण्यासाठी। हा एक डोंगर जरासा फोडून झाला इथे। पण जुन्या रस्त्याची अवस्था कठीण आहे, खराब आहे। हे तुम्ही जास्त स्पीडनी गाडी नाही इथे चालवू शकत। हा परत नवीन रस्त्याचा पॅच झाला इथे।
इथला डोंगर कसा होता, एक छोटासा होता, त्याच्यामुळे गरजेपुरतं फोडून काम भागलंय. त्याच्यामुळे ही लेन बघा उजव्या साईडची पटकन झाली आहे. उजव्या हाताला बघा हे सगळी माती खाली आली. हे बघा रस्त्यावर आलं नाही आहे, पण काय होईल, एखादा दगड असेल तो घरंगळत जोरात रस्त्यावर आला आणि जर गाडी वगैरे जात असेल तर अपघात होण्याचे चान्सेस इथे आहेत. पावसाळ्यामध्ये एवढी खबरदारी निश्चित इथे घ्यायला पाहिजे अशा डोंगरांच्या ठिकाणी. इथे पुलाचं काम आहे, तिकडच्या बाजूला जुना पूल आहे आणि आता नवीन पूल एक साईड झाली आहे, त्याच्यावरून आपण जातोय. डावा पूल आहे तो माझ्या अंदाजानं आता पाडतील, तो पाडला की मग तिकडनं नवीन पुलाचं काम सुरू होईल. त्यामुळे मधला हा छोटासा पॅच परत खराब आला आहे. आता इथे पुन्हा रस्ता संपला चांगला आणि इथे प्रगती अजून फारशी नाही दिसत आहे. हा जुना पूल, त्याच्यावरनंच आपल्याला जायचं आहे. हे आता वांद्री गाव आलं. अगदी छोटंसं गाव आहे. इथे हा डाव्या हाताला जो रस्ता जातो, या रस्त्याने तुम्ही रत्नागिरी, गणपतीपुळे, जयगड तिकडे जाऊ शकता. उक्षी वांद्री पूल असं त्याला म्हणतात किंवा रोड असं म्हणतात. तर रत्नागिरीला तो हा मजगाव मार्गे, विमानतळ मार्गे तुम्ही रत्नागिरीमध्ये एंटर होऊ शकता. इथे आता डावी लेन व्यवस्थित झाली आहे आणि हा जो आत्ता मी तुम्हाला फाटा दाखवला त्या ठिकाणी खूप खराब होता रस्ता, त्या तुलनेत आता रस्ता जरा तिकडे चांगला आहे. आणि उजव्या साईडची लेन आहे, त्याचं पण काम झालं आहे. पण इथे आता बघा थोडी गाडी मी तुम्हाला इथे थांबवून दाखवतो. हा सगळा जो मातीचा ढिगारा आला आहे खाली, हे कोसळलेली माती आहे, ही नंतर काढलेली नव्हे. हा सगळा दरडीचा भाग कोसळून खाली आला आहे. म्हणजे मातीची ढिगळं जी म्हणतो मी, ती पूर्णच्या पूर्ण माती ढासळून खाली आली आहे. तर विचार करा, जर चुकून कोण तिथनं खालनं जात असता आणि हे कोसळलं असतं तर काय झालं असतं. अशी कोणावरही वेळ येऊ नये ही देवाकडे प्रार्थना. पण हे डेंजर झोन्स आहेत, मी मुद्दाम दाखवतोय आणि जे बघतोय मी त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी कृपया या बाबतीत आणखीन मार्गदर्शन करावं. इथे आत्ता मात्र एक सांगतो की 2 रस्ते दोन्हीकडचे ऑपरेटिव्ह आहेत, त्यामुळे गाडी चालवताना आता ह्या पट्ट्यांमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. संगमेश्वरपर्यंत असाच रस्ता असू दे असं मी म्हणेन. पुढे गेल्यावर आता समजेल काय होतं आहे. संगमेश्वरपर्यंत जर हा असाच रस्ता मिळत असेल तर गणपतीमध्ये चाकरमान्यांचं येणं इकडच्या पट्ट्यातलं चांगलं सुकर होईल असं मला वाटतंय. डाव्या साईडचा डोंगर फोडून डाव्या लेनचं काम सुरू होईल. फक्त इथेही काळजी घ्या, जिथे जोड रस्ता येतोय, सिमेंटचा रस्ता संपून मध्येच काहीतरी काम आहे, अशा ठिकाणी मात्र गाडी उतरवताना किंवा समोर गाडी वर घेताना काळजी घ्या. इथल्या नवीन रस्त्याला मात्र काय काय ठिकाणी भगदाडं पडलेली दिसतात आत्ताच. हा रस्ता आत्ता अलीकडेच झाला आहे पण त्याला खड्डे पडलेत. ब्रिजच्या इथला जो रस्ता होता तो पण सगळा खड्डेमय झालेला होता. बहुतेक अजून तशीच परिस्थिती आहे, म्हणजे काम झालेलं दिसत नाहीये. इथे आता ब्रिजचं काम सुरू आहे अजून. हा पहिला टप्पा इथलं झालंय आणि पुढच्या टप्प्यातलं तिथलं व्हायचं आहे अजून काम. हा जो जोड रस्ता आहे दोन्ही बाजूला, हा मात्र सगळा खराब आहे. इथे तुम्हाला
स्पीड घेऊन जाता येणार नाही, एकदम सावकाश जायचे आहे. शेवटी किती काय झालं, आपली गाडी 5 लाखाची असू दे नाही तर 50 लाखाची असू दे, ज्या वेळेला एखादा जोरात दणका बसतो त्यावेळेला काही ना काहीतरी बिघाड होऊ शकतो. एवढं लक्षात घेऊनच गाडी चालवायची. इथे परचुरी गावाचा रस्ता लागतो. परचुरी ब्रिज आहे इथे डाव्या हाताला, तिथनं परचुरी गावात जाऊ शकता. तसंच पुढे तुम्हाला रत्नागिरीत पण जाता येतं. उजव्या हाताला जर डोंगर आहे हा सगळा फोडायचा आहे आणि अजून इथे तशी काहीच कामाची सुरुवात दिसत नाही आहे. इथनं डाव्या हाताला परचुरीला तुम्हाला जायला रस्ता आहे. अनेक वर्ष सावली देणारं हे झाड आता कामाची सुरुवात झाली की परत तुटेल. तोपर्यंत राहतंय ते राहू दे असं म्हणूया आपण. परचुरीच्या इथला हा जुना पूल, भविष्यात हा पूल असणार नाही. काही ठिकाणी उजव्या हाताची लेन पण चालू झाली आहे, डाव्या हाताची लेन आपण जातोय ती पण आहे. फक्त मध्ये मध्ये जरासे पॅच खराब करून परत लेन डायव्हर्ट केले आहेत. इथे आता डाव्या हाताच्या लेनचं काम बघा अजून सुरूच नाही आहे काय. उजव्या हाताची लेन झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला तेवढा मात्र एक आहे खड्डेमुक्त रस्ता इथे पाहायला मिळेल. इथलं कामसुद्धा अर्धवट टाकून ठेवलेलं आहे. समोर थोडेसे खडक फोडायला मागच्या वेळी घेतले होते पण आता तिथे काही पुढे कोणी दिसत पण नाही आहे. मागच्या वेळी इथे जरासं ट्रॅफिक थांबवून काहीतरी ब्लास्टिंगचं काम सुरू होतं पण आता कोणच दिसत नाही आहे. हा मधनं 2 डोंगराच्या मधून जाणारा जुना रस्ता. इथे सुद्धा बघा दरड खाली आली आहे कोसळून. या रूटवरती बऱ्याच ठिकाणी मला दिसतंय कोसळलेलं आहे. बघा इथे पण कोसळलंय. हा तर बराचसा भाग रस्त्यावरती झाला इथे. आणखीन एक गाडीतनं जाताना जुना अनुभव त्याची आठवण आली. ओएसिस किंवा ज्याला मृगजळ म्हणतात ते रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळतंय. म्हणजे हीट असल्या कारणाने रस्त्यावरून अशा वाफा आल्यासारख्या दिसतात आणि रस्त्याचं वगैरे प्रतिबिंब त्याच्यात दिसतं. तसा 2-3 ठिकाणी मी बघितलं आत्ता. मृगजळ म्हणतात किंवा ओएसिस म्हणतात. डाव्या लेनला काही हात लावलेला नाही आहे इकडे. अनेक महिने जसं आहे तसंच काम आहे. उजवी लेन मात्र झाली आहे त्याच्यामुळे आपल्याला त्रास नाही होणार. इथे उजव्या लेनला आता समोर दिसतोय बघा तुम्हाला रस्ता. तो कॉन्क्रीटचा झाल्यानंतर सगळा ढासळलं. तिथलं रस्ता सगळा खचला होता त्यामुळे आता तेवढाच पॅच बघा. उजव्या हाताला छोटासा पॅच केला आहे, खडी वगैरे घालून ठेवली. पण तिथे दरड पण कोसळली होती आणि ते बराचसा भाग तिथला खचला होता खाली. असे पण काही पॅच या रस्त्यावर या रूटवरती आहेत मध्ये मध्ये. अंदाज न आल्यामुळे ते खालनं माती सगळी निघाली आहे आणि ते खचलं आहे. आणि आता आपण संगमेश्वरला आलो. समोर संगमेश्वरचा जुना पूल आणि अलीकडे नवीन पुलाचं काम चालू आहे. अलीकडे पण आणि पलीकडे पण आहे, दोन्ही ठिकाणी. पण इथे सुद्धा अजून पुढची प्रगती काही नाही आहे कामाची. तर तो रस्ता कसा कुठून येणार वळून तो सुद्धा समजत नाही. इकडे उजव्या हाताला जरासं काहीतरी फोडून बिडून ठेवलंय.
पण आपण पुढे शास्त्री पुलापर्यंत जाऊन येऊया. तिथपर्यंत काय झालं आहे ते आपल्याला बघता येईल. आणि इथे बघा 2 साईडला पूल व्हायचा आहे नवीन. आणि आता सध्या आपण जातो हा जुना पूल मधोमध ठेवलेला. नंतर कालांतराने कदाचित पाडतील असं वाटत नाही. इथल्या स्थानिक लोकांसाठी तो ठेवतील कदाचित. इथे उजव्या हाताला संगमेश्वरचा बस स्टँड, त्याचं नूतनीकरण व्हायचं आहे. अजून कामाला सुरुवात झाली आहे, काम चालू आहे नूतनीकरणाचं. पुढे इथे संगमेश्वर बस स्टँडपासून पुढे आल्यावर बघा काहीच अजून प्रगती नाही आहे, काहीच सुरुवात नाही कामाची, जैसे ते दिसतंय. त्यामुळे मी मगाशी पण म्हटलं की एवढ्या लवकर हे काम महामार्गाचं पूर्ण होण्यातलं नाही आहे. माझा तरी अंदाज असा आहे की अजून 4-5 वर्ष हे काम पूर्ण होत नाही. 4-5 वर्ष तरी याला किमान जाणार आहे. ब्रिज दिसतोय, ब्रिजचं काम बऱ्यापैकी इथला एवढा मधला भाग जो आहे त्याचं झालेलं आहे. पुढे हे कनेक्टिंग जे होणार आहे ते मातीचा भराव घालून होणार आहे. त्यामुळे इथे बॉक्स टाईपचा हा ब्रिज आहे. पैसाफण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. पुढे आता समोर तुम्ही जर गेलात तर तिथे कसबा म्हणून गाव आहे, कसबा संगमेश्वर. तिथे कर्णेश्वर मंदिर पण आहे प्रसिद्ध. आणि आता हा डाव्या हाताने रस्ता आहे. जेव्हा आपल्याला नवीन पुलावरनं जाण्याचा योग आला, जुना पूल तिकडचा आता बहुतेक बंद केलेला दिसतोय. नवीन पूल एक बाजू चालू झाली आहे, एका बाजूचं पुढचं काम व्हायचं आहे अजून. आणि जुना पूल आता पलीकडचा आहे, तो हळूहळू काळाच्या पडद्याआड जाईल. पुढचा कनेक्टिंग रोड पण इकडचा झाला आहे. इथे सुद्धा बघा सगळा दरड कोसळून खाली आली, झाडं पण कोसळली. संरक्षक भिंतीच्या वरनं सगळं खाली कोसळलंय. इथे डाव्या हाताला तुम्हाला आता बसेस उभ्या राहिलेल्या दिसत असतील. इथे संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन आणि कुठली तरी ट्रेन आता येतेच आहे डाव्या हाताला वर. आपल्याला तुम्हाला दिसली काय माहिती नाही मला, पण ह्या रेल्वे स्टेशनचं सुद्धा रिनोव्हेशनचं काम चालू आहे. इथे बघा डाव्या हाताला इथनं वरती रेल्वे स्टेशन आहे, संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. पहिल्यांदा कधी इमारत दिसायचीच नाही कारण पुढे डोंगर होता. आणि आता मात्र सगळी इमारत व्यवस्थित दिसते. त्याचं रिनोव्हेशनचं काम सुरू झालं आहे. किती ट्रेन अशी बघितली तरी सुद्धा समाधान होत नाही. मला तरी नाही होत. अशी कुठे ट्रेन वगैरे दिसली की मी थांबतो आणि जरा बघत बसतो. मगाशी आपण ज्यावेळी संगमेश्वर स्टेशनजवळ आलो त्यावेळेला जस्ट स्टेशनमध्ये एंट्री करत होती. गेली. इथे धामणी गाव. हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो. आपण धामणीपर्यंत आलो आहे. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.